थेट लालबागमधली दृश्य आहेत। गृहमंत्री अमित शहा यांचं लालबाग इथं आगमन झालेलं आहे आणि तिकडची ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय पुढारी न्यूजवरती। गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्र दौऱ्यावरती आहेत आणि आता ते लालबाग राजाच्या दर्शनासाठी या ठिकाणी पोहोचलेत। तिकडची ही लाईव्ह दृश्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचसोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा त्यांच्या समवेत आहेत। त्याचबरोबर भाजपचे नेते विनोद तावडे सुद्धा अमित शहा यांच्या समवेत आपल्याला लालबागमध्ये दिसत आहेत। लालबागमधली ही दृश्य आपण बघतो, एकीकडे लालबाग राजाचा दरबार आणि दुसरीकडे अमित शहा हे या ठिकाणी पोहोचलेले आहेत। तिकडची ही लाईव्ह थेट दृश्य आपण बघतो आहोत। लालबागमधनं गृहमंत्री अमित शहा हे लालबाग राजाच्या दर्शनासाठी पोहोचलेले आहेत आणि तिकडची ही लाईव्ह दृश्य आपण बघतो आहोत। अमित शहा हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आहेत आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या घरच्या बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर अमित शहा आता लालबाग राजाचं दर्शन घेण्यासाठी लालबाग इथं पोहोचलेत आणि तिकडची ही लाईव्ह दृश्य आपण बघतो। अगदी काही मिनिटांपूर्वीच अमित शहा हे लालबागमध्ये पोहोचलेत। तिकडची ही दृश्य आपण बघत होतो आणि आता ही पुढची दृश्य आहेत। लालबाग राजाच्या दरबारामध्ये अमित शहा निघालेत आणि तिकडची ही दृश्य आपल्या टीव्ही स्क्रीनवरती आपण बघतो आहोत। अमित शहा गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आणि लालबाग राजाचं दर्शन घेण्यासाठी अमित शहा पोहोचलेले आहेत। तिकडची ही लाईव्ह दृश्य आपण बघतो आहोत। भाजपचे राज्यातले बडे नेते सुद्धा शहा यांच्या समवेत आपल्याला लालबागमध्ये दिसत आहेत। भाजपचे नेते विनोद तावडे सुद्धा या ठिकाणी आहेत, आशिष शेलार सुद्धा त्यांच्यासोबत दिसत आहेत। त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुद्धा अमित शहा यांच्या समवेत लालबाग इथं पोहोचलेले आहेत आणि लालबाग राजाच्या दरबारातनं प्रतिनिधी धनंजय दळवी सध्या आपल्यासोबत आहेत। त्यांच्याकडनं अधिक माहिती घेऊयात। धनंजय, अमित शहा त्या ठिकाणी पोहोचतात, देशाचे गृहमंत्री अमित शहा या ठिकाणी पोहोचत असताना कशा पद्धतीनं या ठिकाणी तयारी दिसते, कशा पद्धतीनं सुरक्षेचा बंदोबस्त दिसतोय? गुरु, आपण जर पाहिलं तर या ठिकाणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे राजाच्या दरबारी पोहोचलेले पाहायला मिळेल। ते आता थोड्याच वेळात जे आहे ते लालबागच्या राजाचं दर्शन जे आहे ते घेणार आहेत। तर आपण जर पाहिलं तर त्यांच्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री असतील देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार असतील, हे सर्वच जण जे आहेत, विनोद तावडे, हे सगळे त्यांच्या सोबत जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात। आणि आपण जर पाहिलं तर आता काही क्षणात गृहमंत्री जे आहेत ते आता राजाच्या दरबारी जातील, नतमस्तक होतील आणि जे आहे ते लालबागच्या राजाचं दर्शन घेतील। याआधी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी सुद्धा दर्शन घेतलेलं आहे त्यांच्या बाप्पाचं। आणि आपण जर पाहिलं तर संपूर्ण या परिसरामध्ये मोठा पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो लावण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळाला। केंद्रीय सुरक्षा जी आहे ती सुद्धा या ठिकाणी दरबारी तैनात करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळाली। आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं बरोबर आहे धनंजय, आता ही दृश्य आपण बघतोय लाईव्ह दृश्य। देशाचे गृहमंत्री अमित शहा या ठिकाणी लालबागच्या राजाच्या दरबारामध्ये पोहोचलेले आहेत। लालबागच्या राजाच्या चरणाशी गृहमंत्री अमित शहा दिसत आहेत। दरवर्षी अमित शहा हे लालबागचं दर्शन घेत असतात आणि यंदा सुद्धा ते दर्शनासाठी लालबागच्या राजाच्या दरबारामध्ये दाखल झालेले आहेत आणि तिकडची ही लाईव्ह दृश्य तुम्ही बघताय पुढारी न्यूजवरती। अमित शहा लालबागच्या राजाचं दर्शन घेताना शहा यांच्याकडनं लालबागच्या राजाची पूजा केली जाते। दर्शनासाठी अमित शहा पोहोचलेले आहेत। तिकडची ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय, थेट लालबागच्या राजाच्या दरबारामधनं ही लाईव्ह दृश्य आहेत। त्यांच्या समवेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुद्धा यावेळी दिसत आहेत। त्यासोबतच भाजपचे बडे नेते सुद्धा शहा यांच्या समवेत आहेत। कडेकोट सुरक्षेमध्ये अमित शहा हे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचलेले आहेत। देशाचे गृहमंत्री अमित शहा राजाच्या दरबारी आणि राजाच्या चरणावरती नतमस्तक होताना आपण बघतो आहोत। मुंबईतल्या लालबागमधनं ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय। अमित शहा राजाच्या दरबारामध्ये पोहोचलेत आणि तिथे शहा यांच्याकडनं राजाच्या चरणी हार अर्पण केला जातो। तिकडची ही लाईव्ह दृश्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या घरील बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर अमित शहा हे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचलेत आणि तिथं त्या ठिकाणी लालबागच्या राजाचा आशीर्वाद शहा यांच्याकडनं घेतला जातो। तिकडची ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय, थेट लालबागच्या राजाच्या दरबारामधनं ही लाईव्ह दृश्य आहेत। अमित शहा हे राजाचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। त्यांच्या समवेत
राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुद्धा आहेत आणि त्यासोबतच भाजपचे बडे नेते सुद्धा आपल्याला या ठिकाणी शहांसमवेत लालबागच्या राजाच्या दरबारामध्ये दिसत आहेत. कला क्षेत्र असेल किंवा राजकीय क्षेत्र असेल, सर्वच क्षेत्रांमधून मंडळी हे राजाचं दर्शन घेण्यासाठी त्याचे आशीर्वाद मिळवण्यासाठी येत असतात. आणि त्यापैकीच एक अमित शहा हे सुद्धा लालबागच्या राजाचे भक्त आहेत. दरवर्षी ते राजाचा आशीर्वाद घेण्यासाठी येत असतात आणि यंदा सुद्धा ते राजाच्या दरबारामध्ये आशीर्वाद घेण्यासाठी पोहोचलेले आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा आपल्याला या ठिकाणी लालबागच्या राजाचं पूजन करताना, आशीर्वाद घेताना पाहायला मिळतात. त्यासोबतच भाजपचे नेते विनोद तावडे हे सुद्धा या ठिकाणी पोहोचले आहेत. त्यासोबतच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा शहा यांच्या समवेत लालबागच्या राजाचे दर्शन घेतलेले आहेत. थेट लालबागच्या राजाच्या दरबारातनं ही दृश्य आपण बघतोय. मंत्रिमंडळातील बडे नेते सुद्धा या ठिकाणी आहेत. दीपक केसरकर सुद्धा दिसत आहेत आणि थेट जाऊयात. पंकज दळवी आपले प्रतिनिधी सोबत आहेत, त्यांच्याकडनं अधिक माहिती घेऊयात. पंकज, दरवर्षी अमित शहा हे राजाच्या दर्शनासाठी येत असतात आणि आता सुद्धा शहा या ठिकाणी पोहोचलेले आहेत. कसं एकूणच वातावरण त्या ठिकाणी दिसतंय, कोण कोण उपस्थित आहे? लालबागच्या राजाच्या दर्शनाला अमित शहा आलेले आहेत. अमित शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, दीपक केसरकर, रावसाहेब दानवे, बरेच नेते जे आहेत ते तिथे त्यांच्यासोबत दर्शनाला आलेले आहेत. अमित शहा काल मुंबईमध्ये आले. काल त्या एका खासगी कार्यक्रमाला उपस्थिती होती. त्यानंतर सह्याद्री अतिथीगृहावरती अमित शहा यांची बैठक झाली. आता ते लालबागच्या राजाच्या दर्शनाला पोहोचलेले आहेत. कडेकोट सुरक्षा व्यवस्था जी आहे ती तिकडे तैनात करण्यात आलेली आहे आणि त्याच्या बंदोबस्तामध्ये लालबागच्या राजाच्या दर्शनाला अमित शहा हे पोहोचलेले आहेत. मुख्य जो मार्केटचा रस्ता आहे, ज्या मार्गाने गणपती बाप्पा विसर्जनासाठी बाहेर येतो, तोच VIP मार्गाने अमित शहा यांना बाप्पाच्या दर्शनासाठी नेण्यात आलं. अर्थात निवडणुकीचा काळ आहे, राजकीय वातावरण प्रचंड तापण्याच्या मार्गावरती आहे आणि असं असताना देशातील एक प्रमुख नेता, केंद्रीय मंत्रिमंडळातील एक प्रमुख आणि तितकीच वजनदार व्यक्ती, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सगळ्यात निकटवर्ती व्यक्ती अशी ओळख असलेले अमित शहा हे तिथे पोहोचले आहेत. त्यामुळे स्वाभाविक आहे सुरक्षा व्यवस्था ही कडेकोट ठेवण्यात आली होती. अर्थात अमित शहा आजच्या या बाप्पाच्या दर्शनामध्ये आपण बघितलं, त्यांनी हार अर्पण केला. बाप्पाच्या या दर्शनाच्या वेळी नक्की बाप्पाला काय साकडं घालतात, बाप्पाकडे काय मागतात हे महत्त्वाचं आहे. कारण अमित शहा जेव्हा मुंबईत आले तेव्हा त्यांच्या मनात बाप्पाच्या दर्शनासोबतच राजकीय गणितांची जी बेरीज वजाबाकी आहे ती त्यांच्या मनामध्ये घोळत होती. निश्चित त्याच्यासाठीच त्यांनी काल रात्री बैठका घेतल्या. निवडणुका तोंडावरती आलेल्या आहेत. लालबागचा राजा हा भक्ताच्या मनातली इच्छा पूर्ण करतो अशा लोकांमध्ये जो आहे ती याची लोकांमध्ये त्याची प्रचिती आहे. त्यामुळे लालबागच्या राजाकडे अमित शहा यांनी काय मागितलं हे तितकंच महत्त्वाचं असणार आहे. महाराष्ट्रासाठी काय मागितलं हे तितकंच महत्त्वाचं असणार आहे. अमित शहा लालबागच्या राजाला पोहोचले आहेत. आता त्याच्यानंतर थेट वांद्रे पूर्व येथे भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार आणि माजी मंत्री आशिष शेलार यांचा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे. अतिशय भव्य दिव्य स्वरूपामध्ये हे गणपती मंडळ जे आहे ते गणेशोत्सव साजरा करतं. अमित शहा तिथे दर्शनाला जाणार आणि त्याच्यानंतर साधारणतः 1:20 ते 1:45च्या दरम्यान अमित शहा हे मुंबई विमानतळावरनं पुन्हा दिल्लीसाठी जे आहेत ते निघतील. त्यांचं विमान तिकडनं उडेल. मात्र या सगळ्यामध्ये जर का आपण बघितलं तर एक राजकीय धागा जो आहे तो ठळकपणे समोर येतोय, दिसून येतोय. निवडणुकांची पार्श्वभूमी आहे त्यामुळे ह्या भेटींमध्ये निवडणुका हा एक महत्त्वाचा फॅक्टर असणार आहे आणि तो नाकारू शकत नाही. अमित शहा यांनी सुद्धा काल रात्री बैठक घेतली. त्या बैठकीमध्ये भाजपच्या नेत्यांना, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांना, अजित पवारांच्या पक्षाच्या नेत्यांनी स्पष्ट सांगितलं की महायुतीतला विसंवाद जो आहे तो कुठेतरी थांबला पाहिजे. महायुतीतली एकमेकांच्या विरोधातली परस्पर विरोधी जी विधानं येत आहेत ती विधानं कुठेतरी थांबली पाहिजेत. ह्या विधानांमुळे देशामध्ये, राज्यामध्ये एक वेगळं पॅटर्न महायुतीचं मुंबईमध्ये, महाराष्ट्रात दिसून येत आहे. त्याच्यामध्ये विस्कळीतपणा आहे, मतभिन्नता आहे, मनभेद आहेत, कुठेतरी एकमेकांविषयी आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. हे चुकीचं चित्र जाऊ शकतं आणि त्याचा परिणाम थेट विधानसभा निवडणुकीच्या निकालावरती होऊ शकतो. जो परिणाम 2024ची जी लोकसभा निवडणूक झाली त्याच्यावरती झाला
तो परिणाम इथे पुन्हा होता नाही कामा नये याची खबरदारी घेतली जाते. म्हणतात मुंबईमध्ये राजकारणाचा मार्ग जो आहे तो उत्सवातून जातो. त्यामुळे राजकारणाचं करत असताना किंवा उत्सव साजरा केला जात असताना गणपती उत्सवासारखे उत्सव हे अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. कारण मुंबईमध्ये गणपती उत्सव मंडळांचं प्रचंड मोठं नेटवर्क आहे. लाखो लोक या मंडळांच्या नेटवर्कशी जोडलेली आहेत आणि नेमका याच नेटवर्कचा फायदा, मंडळांच्या ताकदीचा फायदा उचलण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्ष जो आहे तो खटाटोप करत असतो. प्रत्येक राजकीय पक्ष प्रयत्न करत असतो. दहीहंडी असो, त्यानंतर येणारे गणपती असो, त्याच्यानंतर येणारी नवरात्र उत्सव असो, प्रत्येक राजकीय पक्ष आणि नेता हा संपूर्ण उत्सवांचा जो माहोल आहे तो एनकॅश करण्याचा, त्याचा राजकीय मतांमध्ये त्याचं कसं परिवर्तन होईल याचा प्रयत्न करत असतो. आणि हाच प्रयत्न या गणपती उत्सवात सुद्धा दिसायला मिळतोय, बघायला मिळतोय. माफ करा, अमित शहा इथे पोहोचले, त्याच्या आधी उद्धव ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील, विरोधी पक्षाचे अंबादास दानवे असतील, सगळेच राजकीय पक्षाचे नेते तिकडे दर्शनासाठी पोहोचतात आणि दर्शन घेतात. अर्थात यावेळी या सगळ्यामध्ये राजकीय भावना ही सुद्धा एक महत्त्वाची असणार आहे. धार्मिक आध्यात्मिक भावना निश्चितच जपली जाते. मात्र यावेळी निवडणुका तोंडावर असलेला गणेशोत्सव आहे आणि या उत्सवाशी राज्यभरातली लाखो करोडो लोक या उत्सवाशी जोडलेले आहेत. त्यामुळे राजकीय नेते मंडळी हा उत्सव राजकारणापासून लांब ठेवू शकत नाहीत, किंबहुना त्यांनी ठेवलाही नाहीये, हे या सगळ्यातून स्पष्ट होतं. अर्थात पंकज, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर लालबाग बंद ही लाईव्ह दृश्य आपण बघतो आहोत. अमित शहा हे दर्शन घेऊन या ठिकाणावरनं निघालेले आहेत. तिकडची दृश्य आपण बघतोय. गृहमंत्री अमित शहा यांचा ताफा लालबाग बंदनं पुढे मार्गस्थ होतोय. आता ते वांद्र्याच्या दिशेने जाणार आहेत. वांद्रे पूर्व इथे भाजपचे नेते आशिष शेलार यांच्याकडनं गणेशोत्सवाचं आयोजन केलं जातं. त्यांचं मोठं मंडळ आहे, त्या ठिकाणी सुद्धा अमित शहा हे भेट देणार आहेत आणि त्यासाठी ते निघाले आहेत. ही दृश्य आपण बघतोय. काही वेळापूर्वी जेव्हा अमित शहा यांनी लालबागच्या रागाचं दर्शन घेतलं तेव्हाची ही दृश्य आहेत. काही मिनिटांपूर्वीच खरं तर शहा हे लालबागच्या रागाच्या दरबारामध्ये पोहोचले आणि त्यांनी या ठिकाणी दर्शन घेतलेलं आहे.